नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या वाटाण्यांची उसळ. या शेंगांचा आता सीझन आलेला आहे. या शेंगा आपल्याला संक्रांतीपर्यंत मिळतात. आपण या भोगीच्या भाकरी जेव्हा बनवतो तेव्हा त्या भाज्यांमध्ये सुद्धा हे वाटाणे वापरतो किंवा वाणमध्ये आपण या शेंगा घालतो. या त्याच शेंगा आहेत. माझी मैत्रीण खूप दिवसानंतर घरी आलेली, तिनं ह्या माझ्यासाठी घेऊन आलेल्या आहेत. नेहमी माझी आई पाठवते या शेंगा. ही मैत्रीण माझी माहेरचीच आहे. तिने या माझ्यासाठी घेऊन आलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून त्या छान सोलून वाटाणे काढून घेतलेले आहेत. हे वाटाणे तुम्ही उपमामध्ये पोह्यामध्ये सुद्धा घालू शकता, अगदी छान लागतात. किंवा बटाट्याची भाजी करताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण घालू शकतो. त्याच्यानंतर मी हे सगळे छान वाटाणे सोलून घेतले आणि फर्स्ट मी ग्रेव्हीची तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी मी 2 टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण आणि सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे. पहिला सगळे मी मसाले भाजून घेतलेले नाही आहेत, नंतर तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा छान भाजून घेतला. कांदा भाजून घेतल्यानंतर मी ती ग्रेव्ही छान तेलामध्ये भाजून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ, हळद, गाठी मसाला, रेड चिली पावडर, धना पावडर आणि मटार पनीरचा मसाला वापरलेला आहे. हे मसालेसुद्धा सगळं छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्या. आणि मसाला तळायला लागू नये म्हणून थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे. मसालेसुद्धा छान तेलामध्ये भाजलेले आहेत आपले. याच्यामध्ये मी ते आता वाटाणे घालणार आहे आणि ते सुद्धा मी एक 5 मिनटं वाफेवरती शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पाणी मी साईडला गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही हे चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाल्लं तरी पण छान लागते ही उसळ. आणि ओल्या वाटाण्यांची चव पण खूप छान असते, टेस्टी. 5 मिनटं वाफेवर शिजवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी आता ॲड करणार आहे. थोडीशी ग्रेव्ही करणार आहे म्हणून मी जास्त पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला लागेल तितकं तुम्ही पाणी घाला आणि छान भाजी शिजवून घ्या. हे वाटाणे ओले असल्यामुळे लगेच शिजतात. आपली भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी वरण भात, भाजी आणि थोडासा गोड शिरा केला होता तिच्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.